नमस्कार, रेसिपी विथ आरतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशीत उपीट. अगदी बाहेर मिळतं तसं. आणि तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा, न खाणारे पण उपीट खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपीट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बारीक रवा, 3 चमचे तेल, मोहरी, उडीद डाळ, हरभरा डाळ, 1 इंच अद्रकचा तुकडा, चवीपुरतं मीठ, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि कांदा. आणि ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्या रव्याच्या तिप्पट म्हणजे 3 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. पाणी आपल्याला गरम करून रव्यात नंतर वापरायचं आहे. आता आपण उपीट बनवायला चालू करू. त्यासाठी अर्धा चमचा तेलात मी 1 वाटी रवा बारीक गॅसवर भाजून घेत आहे. हा रवा बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा. जर तुम्ही फ्लेम वाढवली तर रवा चांगला भाजला जाणार नाही, त्यामुळे बारीक गॅसवरच भाजायचा. आता आपला रवा हा चांगला भाजून झालेला आहे, तो काढून घेऊ. आणि आता कढईत घ्यायचं तेल, टाकायचे आहेत शेंगदाणे. हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा चांगले भाजून झालेले आहेत. हे शेंगदाणे आता काढून घेऊ. आणि आता तेलात टाकूयात मोहरी, हरभरा डाळ आणि उडीद डाळ. या डाळी अजिबात करपू द्यायच्या नाही. ही थोडा वेळ आपण परतून घेऊयात. आता ह्यात टाकायचं आहे आपल्याला किसलेलं आलं. हे सुद्धा व्यवस्थित तेलात भाजून घेऊ. कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर. हे सगळं आपण आता व्यवस्थित भाजून घेऊयात. कांदा हा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता ह्यात आपल्याला भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना माझ्याकडून थोडीशी गॅसची फ्लेम मोठी राहिली, त्यामुळे माझा रव्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. पण तुम्ही जास्त वाढवू नका फ्लेम. आता आपण ह्यात गरम गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ओतून ह्यातील आपल्याला सगळ्या गाठी तोडून घ्यायच्या आहेत. पाणी हे थोडं थोडं ओतूनच घ्यायचं. त्यामुळे जर तुम्ही एकदम पाणी ओतलं तर गाठी जास्त होते, त्यामुळे आपल्याला थोडंसंच पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी सगळं ह्याच्यात आटलेलं आहे. मग आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि तळलेले शेंगदाणे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आता आपलं उपीट हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.